बंधू भगिनींनो, महात्मा गांधींच्या विषयी बोलण्याचा या क्षणी विचार मनात येतो आहे. गांधींना मी प्रत्यक्ष पाहिलं होतं. त्यांच्या प्रार्थनेला किमान 1 महिना तरी सलगपणे मी जात होतो. अर्थात विभूतीपूजेमध्ये अंतर्भूत असणारी बौद्धिक गुलामगिरी शक्यतो जीवनामध्ये येऊ न देता मोठ्यांचं मोठेपण निर्हेतुकपणे जाणून घ्यावं असं वाटत असे आणि त्याच बुद्धीनं गांधींकडे सुद्धा मी ओढला गेलो. गांधीजी हे जेव्हा अगदी कारागृहातून मुक्त झाले होते आणि बाहेर लोकांच्या वाट्याला येत होते, त्या काळामध्ये मी त्यांना पाहिलं. सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी शिकत होतो. गांधी पाचगणीला आले होते. गांधींच्या आगमनाचं वर्तमान सर्वत्र प्रसृत झालं होतं आणि गांधींना पाहण्याची इच्छा होती. आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडे गेलो आणि एक दिवस तुम्ही शाळेला सुट्टी द्या, म्हणजे ज्या कोणाला पाचगणीला जायचं असेल ते पाचगणीला जाऊन गांधींना पाहून परत येतील. अर्थात गांधींच्या दर्शनासाठी शाळा मध्ये सोडली हे जर शाळा खात्याला किंवा सरकारला कळलं तर आपल्या नोकरीवर त्याचा परिणाम होईल या भीतीनं त्यांनी सुट्टी दिली नाही. तथापि तुम्ही सुट्टी घेतली तर मी हरकत घेणार नाही एवढं मात्र त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही मुलं सायकलवर बसून पाचगणीला जाऊन गांधींना पाहून परत आलो. अर्थात गांधींच्या भेटीसाठी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा गांधींनी काही 4-2 मिनिटापलीकडे आम्हाला अधिक वेळ दिल्याचं आठवत नाही. थोडक्यात सांगावं, मुद्द्याचं सांगावं, सांगितल्यानंतर थांबावं आणि शक्यतो निघून जावं हाच गांधीजींचा परिपाठ होता. गांधी हे इतके मुद्द्याला घट्ट होते की जरा बाजूला सरकत नव्हते. पण अगदी 4 चौघासारखे असणारे, सर्वसामान्य विद्यार्थ्यापेक्षा सुद्धा सामान्य असणारे, बालपणी अत्यंत भित्रे कमालीचे बुजरे असणारे गांधी हे एकदम लोकोत्तर कसे झाले हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या पुरुषानं या समाजाला किंवा या जगाला नेमके कोणते विचार दिले हा एक महत्वाचा भाग आहे. तसं गांधी हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि त्यामुळे गांधींविषयी आपण अधिक विचार करण्याची तशी गरज नाही. गांधी हे माहीत आहेत. जसे शिवाजी महाराज हे सर्वांना माहीत आहेत, पण महाराज हा विचार सर्वांना माहीत आहेच असं म्हणता येत नाही. तोच प्रकार गांधीजींच्या बाबतीत झाला. गांधीजींचे वडील हे पोरबंदरचे दिवाण होते. काठेवाडातल्या अनेक संस्थानात त्यांनी काम केलं होतं आणि गांधीजींची आई ही एक धर्मपरायण स्त्री होती. घरामधलं वातावरण हे तसं एका अर्थानं अगदी अहिंसा आणि सत्य या तत्वांच्या पालनाला अत्यंत अनुकूल होतं. शाळेमध्ये गांधीजींना धाडलं तेव्हा इतर विद्यार्थ्यांपेक्षा ते थोडे मागे राहणारे होते. लिहिताना अधूनमधून चुकणारे होते. गांधींच्या जीवनामध्ये नंतर अचूकता आली, पण गांधी आरंभी खूप चुकले होते. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचं लग्न झालं. लग्न होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर गांधी आणि कस्तुरबा एकमेकाशी खेळत असत. ते आपण नवरा बायको आहोत ही जाणीव ज्या वयामध्ये नव्हती त्या वयात त्यांचं लग्न झालं. पुढं कोणीतरी त्यांच्या मनात ही भावना निर्माण करून दिली की तुझं कस्तुरबांशी लग्न झालं. गांधी पुढं मॅट्रिकपर्यंत शिकले. शिक्षणात प्रगती बेताची, पण तरीसुद्धा या मुलानं कोणीतरी व्हावं आणि निदान काही विशेष अधिकार संपादन करावा असं घरामधल्या व्यक्तींना वाटत होतं. म्हणून वडिलांच्या पश्चात या मुलाला किमान एखाद्या संस्थांचं दिवाणपद तरी मिळावं म्हणून याला परदेशी पाठवून बॅरिस्टर करून आणावं अशी एक कल्पना कोणाच्या तरी मनात स्फुरली. त्या काळी बॅरिस्टर होणं हे अवघड नसलं आणि सोपंही नसलं तरी अभ्यास करणाऱ्याला ते शक्य होतं आणि म्हणून बरीच माणसं परदेशात जात होती. त्या गांधीजींनी परदेशी जाण्याचा आपला विचारही व्यक्त केला, मनाची तयारी दाखवली. पण याला गांधींच्या आईची हरकत होती की मुलगा या वयामध्ये विदेशामध्ये ठेवणं, नजरेआत ठेवणं हे त्याच्या हिताचं नाही. कदाचित तो व्यसनाधीन होईल, कदाचित काही स्त्रियांच्या मोहपाशात अडकेल अशी भीती आईला वाटत होती. आणि म्हणून आई म्हणत होती की जे काही शिक्षण घ्यायचं ते तू या देशात घे. पण शेवटी एक जैन मुनीमध्ये पडले आणि त्यांनी आईची समजूत घातली आणि मुलाकडून ही प्रतिज्ञा अगदी मुद्दाम त्याच्या मनावर ते बिंबवून ही आचरली जाईल अशी व्यवस्था करून मग आईची अनुमती त्याने मिळवून दिली की मी परदेशी जाईन, परंतु मद्यापासून दूर राहीन, व्यसनापासून दूर राहीन, परस्त्रियांपासून दूर राहीन आणि शुद्ध शाकाहारच घेईन.
म्हणजे शेवटी आचाराविषयीचे जे संकेत ते मी सगळे तंतोतंतपणे पाळीन असं आश्वासन आईला दिलं आणि त्याने ते पाळलं. बॅरिस्टर होण्याच्या निमित्तानं गेलेल्या गांधींनी अनेक लोकांच्या सहवासामध्ये अनेक विषयांचा अभ्यास केला. त्यामध्ये भगवद्गीता ही प्रथम त्यांच्या वाचनात आली, ती इंग्लंडमध्ये. थिऑसॉफिकल सोसायटीचे 2 सभासद त्यांचे मित्र होते. त्यांनी त्यांना गीता समजावून दिली आणि गीतेचं आकर्षण निर्माण झालं. जन्मभर गीता ही गांधींच्या बरोबर राहिली आणि गांधीजी गीता दी मदर असं म्हणत असत की गीता ही माझी आई आहे. परंतु जन्मदाती आई देशामध्ये होती आणि विचारांचं संस्करण करणारी गीता या नावाची आई परदेशामध्ये भेटावी हे सुद्धा आश्चर्य होतं. पण घडलं ते तसं. मग इंग्लंडमध्ये असताना म्हणजे लंडनमध्ये असतानाच त्यांनी अन्य धर्मग्रंथांचा, बुद्धचरित्राचा, धम्मपदाचाही अभ्यास केला आणि बायबलही अभ्यासलं. गांधीजींचे इंग्लिश हे सुरुवातीला सुमार होतं. सायासानं 400 ओळी लिहिणारे गांधी पुढं इंग्रजी भाषेचे प्रभू मानले गेले. म्हणजे गांधींचं इंग्लिश हे हेवा करण्या इतकं सुंदर इंग्लिश झालं. पण ही सुंदरता, हे साहित्य सौंदर्य गांधींच्या लिहिण्यात आलं कसं? तर गांधीजी म्हणत की मनाचा निर्मळपणा हा शैलीसाठी नितांत आवश्यक आहे. मनापासून जो लिहितो त्याचं लिहिणं सुंदर असतं, तथापि वाचनचिंतन याची गरज आहेच. आजही आपण गांधीजींच्या लिखितापैकी एक पान घेऊन वाचलं तरी त्यामध्ये एकही वावगा शब्द, कुठलीही अतिशयोक्ती आढळणार नाही. म्हणजे ज्या माणसानं आयुष्यामध्ये चुकूनही एखाद्या शब्दाचा असा अप्रस्तुत वापर केला आहे असं आढळणार नाही. हेच गांधींचं वेगळेपण आहे. आम्ही वक्ते कधी कधी बोलताना शब्दांच्या आहारी जातो, पण गांधी आयुष्यामध्ये एकाही क्षणी शब्दांच्या आहारी गेले नाहीत, तरी सुद्धा त्यांचं लिहिणं कमालीचं सुंदर होतं. नेहरूंपासून रसेलपर्यंत अनेक इंग्लिशच्या जाणकारांनी गांधीजींच्या लेखन शैलीचं कौतुक केलं आहे. सुरेख, भावपूर्ण, आटोपशीर इंग्लिश गद्याचा नमुना म्हणून गांधीजींचं समग्र साहित्य वाचून काढावं असं म्हटलं जात असेल. गांधींचं मुळातच साहित्य लोकांनी वाचलेलं नसतं आणि इंग्लिशपर्यंत गेलेलेच नसतात. त्यामुळे गांधीजी या नावाचा साहित्यिक हा अपरिचितच राहतो. गांधी उत्तम हिंदी लिहित, उत्तम गुजराती लिहित आणि उत्तम इंग्लिश लिहित. या 3 भाषांमध्ये अगदी महात्माजी हे पारंगत होते आणि 3ही भाषावर त्यांचं प्रभुत्व होतं. गांधीजी 3 वर्षानंतर बॅरिस्टर झाले, स्वदेशात परत आले, प्रॅक्टिसचा विचार करू लागले. काही काळ मुंबईला, काही काळ राजकोटला त्यांनी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. काही स्वभावदोष होते, काही भाग परिस्थितीचा होता. ऑफिस थाटायचं, आशिलांची वाट पाहायची, पैसे मिळेपर्यंत थांबायचं, यातलं कुठलंच आपणाला जमणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. गांधी नाही म्हटलं तरी वृत्तीनं थोडे संकोची होते. म्हणून शेवटी दाबदा अब्दुल्ला अँड सन्स नावाची एक फर्म होती. तिचं एक कार्यालय हे आफ्रिकेमध्ये होतं. त्यांचं काहीतरी असं कायमस्वरूपी काम होतं की जे वर्षानुवर्ष चालत असेल. त्या गांधींना त्यांनी विचारलं किंवा आमच्या फर्मची आफ्रिकेमधली कामं करण्यासाठी तुम्ही याल का? तुम्ही बॅरिस्टर आहात, कायदे पंडित आहात. आणि महात्माजी शेवटी ती नोकरीच म्हणायची, ते काम पत्करून आफ्रिकेला गेले. गांधी आफ्रिकेमध्ये जवळजवळ 20 वर्ष होते. म्हणजे सत्याग्रह या नावाचं तंत्र भारतामध्ये प्रत्यक्षात उपयोजनात आणण्यापूर्वी त्याची सिद्धता आफ्रिकेच्या भूमीमध्ये झाली आणि तिथल्या 20 वर्षाच्या वास्तव्य कालात झाली हेही अनेकांना माहीत नसेल. म्हणजे एकदम आम्हाला जे गांधी दिसतात ते भारताचे नेते गांधी दिसतात. गांधी हे प्रथम आफ्रिकेमधल्या भारतीयांचे नेते झाले. म्हणजे कायद्याचं काम हे स्वीकारून ते तिथं गेले आणि काम करण्याच्या निमित्तानं त्यांना काही या गावाहून त्या गावी असं जावं लागत होतं. तर गेल्यानंतर 1 आठवड्यातच त्यांना एक दुःखद अनुभव आला, तो असा की आगगाडीच्या फर्स्ट क्लासच्या डब्यातून त्यांना हुसकून लावण्यात आलं आणि अगदी थंडीच्या कडाक्यामध्ये एका स्टेशनवरती मध्येच उतरावं लागलं की तू भारतीय आहेस, तू कुली आहेस. म्हणजे कुठल्याही कामाच्या निमित्तानं आफ्रिकेमध्ये गेलेले जे भारतीय होते त्यांना अवहेलना वाचक शब्दांनी असं उल्लेखलं जात असे, ओळखलं जात असे की त्यांना कुली म्हणत असत. गांधींना सुद्धा कुली बॅरिस्टर का? तर तिथे असणारे जे मळे होते
त्या मळ्यामध्ये काम करणारे जे लोक होते ते बहुसंख्य आपले लोक होते. या भारतीयांना कमी दर्जाचे लोक म्हणून ओळखलं जात असे आणि प्रत्यक्षात तसंच वागवलंही जात असे. रस्त्यानं जात असताना त्यांनी अगदी एका कोपऱ्यातून कडेकडेनं जावं, इतकंच नव्हे तर अधूनमधून त्यांनी हातापायाचे ठसे हे सुद्धा सरकार दरबारी सादर करावेत, असे अनेक निष्ठुर नियम त्यांच्या बाबतीत हे घालून दिले होते आणि त्यांच्यावर लादलेही होते. तर या प्रकारचं जीवन तिथली माणसं जगतात. पण गांधीजींचं लक्ष त्यांच्या जीवनाकडे कधी गेलं तर गांधीजींची स्वतःचीच काही वेळा मानखंडना झाली तेव्हा. मग त्यांच्या मनात विचार आला की आपल्यासारखे आपले अनेक बांधव या आफ्रिकेमध्ये राहतात, आपण बॅरिस्टर असून सुद्धा आपली एवढी दुर्दशा होते, मग इतरे जणांचं काय होत असेल. मग हे जाणून घेण्यासाठी आणि त्यावरती काही उपाय शोधण्यासाठी त्यांनी मग अन्य भारतीयांची सभा घेतली, त्यांच्याशी विचारविनिमय केला आणि त्यांना असं सांगितलं की स्वाभिमानपूर्वक जगणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा हक्क या भूमीमध्ये तुम्हाला बजावता येत नसेल तर तुम्हाला ही भूमी सोडली तरी पाहिजे किंवा या भूमीतच राहायचं असेल तर सन्मानानं जगता येईल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. आणि मग यासाठी जिथे जिथे बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी दिसतील तिथे आपण सत्याग्रह केला पाहिजे, हा विचार गांधीजींनी आफ्रिकेमधल्या भारतीयांना समजावून दिला. आणि तो विचार हा अगदी साधा सरळ होता की आपल्या मार्गात जे येतील त्यांना आपण कुठल्याही प्रकारच्या अत्याचाराच्या भावनेनं नव्हे तर मला हे पटत नाही या वैचारिक पातळीवरून विरोध करायचा, पण त्यांचा दुस्वास न करता विरोध करायचा. न पटणाऱ्या गोष्टींना विरोध करण्याचं तंत्र हे गांधींनी शोधून काढलं. गांधीजींच्या या विचारामागे बुद्ध होते, महावीर होते, या देशामध्ये घडलेलं सत्य अहिंसेचं चिंतन होतं आणि म्हणून लोकांना त्यांनी हे समजावून दिलं. तर हे तिथलं आचरण हे सुरू झालं. गांधीजींच्या सगळ्या राजनैतिक कल्पना या आफ्रिकेमध्ये आकाराला आल्या. त्यानंतर सर्वोदयाची जी संकल्पना ती सुद्धा अशीच आहे की सर्वांच्या उन्नतीत प्रत्येकाची उन्नती आहे आणि प्रत्येकाच्या सुखात सर्वांचं सुख सामावलं आहे. सर्वांचा उदय एका वेळी घडला पाहिजे म्हणून कोणीही स्वार्थ प्रेरित आणि आत्मकेंद्रित होण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी सलोख्यानं परस्परांशी वागावं म्हणून सामुदायिक जीवनाची संथा ही तिथल्या लोकांना गांधींनी दिली. तर या पद्धतीनं गांधीजी लोकजीवन असं घडवत होते आणि त्याची अनेक प्रात्यक्षिकं ही झालेली आहेत. गांधीजींनी प्रेसमध्ये काम केलेलं आहे, शेतीचं काम केलेलं आहे, शिक्षक म्हणून काम केलेलं आहे, अनेक प्रकारची कामं गांधीजी करत असत. आफ्रिकेमध्ये तिथल्या सरकार विरुद्ध सत्याग्रह करण्याचे क्षण अनेक वेळा आले आणि गांधीजींनी आपल्या अहिंसा बळावरतीच खरोखर पाश्चिमात्यांची मनं जिंकली. म्हणजे गांधीजी हे आफ्रिकेमध्ये प्रथम प्रयोग शरण झाले आणि घडत गेले. गांधी हे व्यक्तिमत्व भारतापुढं प्रकट होण्यापूर्वी दीड तप हे जवळजवळ आफ्रिकेमध्ये होतं आणि त्या काळात त्यांनी ते प्रयोग केले होते. पण तिथल्या लोकांच्या मनामध्ये की आपल्याजवळ शस्त्र नसताना सुद्धा आपण लढा देऊ शकतो हा भाव निर्माण करण्यामध्ये गांधीजी यशस्वी झाले. आणि मग आफ्रिकेमधले प्रश्न हे मार्गी लागल्यानंतर गोखल्यांसारखे किंवा अन्य कोणी पुढारी गांधीजींचं लक्ष वेधून सांगत होते की तुम्ही आफ्रिकेचे प्रश्न सोडवलेत पण भारतामध्ये अनेक प्रश्न आहेत की जे सोडवण्यासाठी तुमच्यासारख्या महापुरुषांची आम्हाला गरज आहे, तेव्हा तुम्ही भारतामध्ये या. आणि मग 1914 साली म्हणजे 1893 साली आफ्रिकेत गेलेले गांधी हे 14 साली भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर नामदार गोखलेंनी त्यांना सांगितलं, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, त्या काळच्या अनेक मोठ्या लोकांना गांधी अधूनमधून भेटले होते आणि प्रत्येकाविषयी त्यांच्या मनात आदरभाव होता. परंतु गांधी पुण्याला जाऊन ज्या मोठ्या लोकांना भेटले त्यात डॉक्टर भांडारकर असतील, न्यायमूर्ती रानडे, गोखले असे मोठे लोक होते. पण त्यामध्ये गोखले या व्यक्तिमत्वाचा गांधीजींच्यावर अतिशय प्रभाव पडला. टिळकांपेक्षा सुद्धा गोखले त्यांना जवळचे वाटले. टिळक हे हिमालयासारखे आहेत तर गोखले हे गंगेसारखे आहेत असं त्यांनी म्हटलंय. गोखले हे इंग्लिशचे प्राध्यापक होते
आणि पार्लमेंटमध्ये उत्तम भाषण करणारे सत्वसंपन्न असे एक राजकारणी म्हणून ओळखले जात असत. गोखल्यांच्या राजकारणामध्ये डावपेच, कुटिलता, मुत्सद्दीपणा याला थोडं सुद्धा स्थान नव्हतं. गोखल्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करू इच्छिता याविषयी मनाशी आपला विचार करा. गांधीजी त्यांना म्हणाले की मला सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, भारत सेवक समाजामध्ये घटक सभासद म्हणून आपण समाविष्ट करून घ्या, मी भारताची सेवा करतो. त्यावरती गोखले त्यांना म्हणाले, भारताची सेवा करण्यापूर्वी भारताचं प्रथम दर्शन घ्या. कुठल्याही मताची अभिव्यक्ती न करता फक्त देशभर एक वर्षभर तरी फिरत राहा. हा देश पहा, समाज पहा आणि नंतर मग निर्णय घ्या. त्याप्रमाणे महात्माजींनी एक प्रकारचं सार्वजनिक मौन धारण करून एक वर्षभर देशभर प्रवास केला. महात्माजींचा मौनावरती फार विश्वास होता. माणसानं दरवेळी बोललंच पाहिजे असं नाही, गप्प बसायला सुद्धा शिकलं पाहिजे. जो माणूस कमी बोलतो, अंतर्मुख होतो, मौनाचं पालन करतो, त्याच्या चित्तवृत्ती प्रसन्न राहतात आणि त्याचे निर्णय चुकण्याची शक्यता तुलनेनं कमी असते. म्हणून महात्माजी आठवड्यातून एक दिवस अगदी सक्तीचं मौन पाळत असत. पुढे योग असा की गांधीजींना टिळकांच्या नंतर या देशाच्या राजकारणाची धुरा ही वागवावी लागली, व्हावी लागली. ही जबाबदारी गांधींच्यावर येऊन पडली. कारण गांधी त्याच्या अगोदर 20 साली टिळक गेले आणि गांधीजी झोतात आले. पण मध्यंतरी कुठे अहमदाबादला एखादा कामगारांचा संप आहे, चंपारण्यामध्ये निळीचे जे मळे आहेत तिथे असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यावरती साहेब लोक अन्याय करतात, तेव्हा त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी असे गांधीजींनी लहान लहान सत्याग्रह केले होते. हळूहळू गांधीजींची वाटचाल चालू होती. ही एक प्रकारची उमेदवारी होती. बनारसच्या हिंदू विश्वविद्यालयाच्या विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभाच्या वेळी महात्माजी उपस्थित होते आणि फार मोठा सोहळा साजरा झाला. त्यामध्ये गांधीजींचं एक भाषण झालं होतं. ॲनी बेजंटबाई समारंभाच्या अध्यक्षा होत्या आणि गांधीजी अनेक पाहुण्यांपैकी एक होते. त्यावेळी त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये समोर बसलेल्या अनेक राजे राजवाड्यांना आणि धनिकांना त्यांनी आवाहन केलं की तुमच्या अंगावरती जे दागिने आहेत आणि तुमच्या जीवनात जे वैभव आहे त्यामध्ये समाजाला तुम्ही सहभागी करून घेण्याची तयारी दाखवा. जे आहे ते केवळ आपलं असू शकत नाही, ते जगाचं आहे आणि म्हणून आपण जगाशी संबंध ठेवून संपत्तीचा उपभोग घेतला पाहिजे. संपत्तीमुळे येणारा उन्मत्तपणा हा शाप आहे. महात्माजी थोडे परखडपणे बोलले, स्पष्टपणे बोलले आणि बऱ्याच लोकांना ते झोंबलं आणि काही संस्थानिक भरसभेतून चालते झाले. त्यांना तो अपमान वाटला की संस्थानिकांना कमी लेखणं आणि त्यांच्या संपत्तीची थट्टा करणं हे बरं नाही असं त्यांना वाटलं. आपल्याकडं देवानं दिलेली ही ठेव आहे, जगाच्या कल्याणासाठी आपण तिचा वापर केला पाहिजे. ते आपण ट्रस्टीज आहोत. नशिबानं आपल्याकडे हे आलेलं आहे. ही आपली मिळकत नाही तर हा आपल्या ताब्यात असलेला विश्वस्त निधी आहे. या भावनेनं धनिकांनी धनाच्या संदर्भात वर्तन करावं. गांधींचा हा विचार गुजरातमधल्या अहमदाबाद भागामधल्या असंख्य धनिकांना आवडला. म्हणून तर त्यांनी गांधींना आपल्याकडे नेलं. शेवटी गांधींचा आश्रम निघाला तो तिकडे निघाला, पण भारतामध्ये आल्यानंतर या प्रकारचं आवाहन गांधीजी करू लागले. आता गांधी शेवटी एक कुठेतरी विचाराचं केंद्र असावं म्हणून मग त्यांनी साबरमतीचा आश्रम, सेवाग्रामचा आश्रम अशा आश्रमांच्या काही जागा निवडल्या आणि तिथे आपल्या आश्रमांची स्थापना केली आणि त्यांना अभिप्रेत असणाऱ्या आदर्श जीवनाची प्रात्यक्षिकं स्वतः गांधी देऊ लागले. गांधीजींची सेवाग्रामची जी झोपडी आहे ती मी स्वतः जाऊन पाहिली आहे. अगदी काडाची झोपडी असावी अशी साधी झोपडी, 40 बाय 20 हे त्याचं क्षेत्रफळ आणि त्यामध्ये एक मध्ये असणारं डेस्क, त्यावरती एक असणारा मोठा कंदील आणि गांधीजींची एक लेखणी, एवढं लेखनच साहित्य. त्या झोपडीमध्ये गांधी स्वतः राहायचे. कस्तुरबा तिथे असायच्या. प्यारेलाल किंवा महादेवभाई देसाई हे त्यांचे सेक्रेटरी त्याच झोपडीत असायचे. 2 अनुयायीही तिथेच असायचे. गांधीजींच्या जीवनामध्ये खाजगीपणा असा कुठे उरला नव्हता. हा माणूस विवाहित होता, याला मुलं बाळ होती, पण आपली मुलं ही सुद्धा समाजाची आहेत, केवळ आपली नाहीत. आणि म्हणून सामुदायिक जीवनाचं ते प्रात्यक्षिकच लोकांना देत होते. सकाळी उठल्याबरोबर
अगदी आश्रमवासियांचं जीवन जगायचं की गायींच्या किंवा म्हशीच्या धारा काढायच्या, सकाळी बागेमध्ये किंवा शेतावरती जायचं, भाजी काढायची, दुपारी स्वयंपाक करायचा, या पद्धतीनं ही माणसं जगत होती. त्यानंतर सूतकताई ज्याला म्हणतात की अंगावरचं वस्त्र आपल्या श्रमातून निर्माण झाल्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होत नाही आणि आपले हात शक्यतो मोकळे राहू नयेत म्हणून सूत कातण्याचा लोकांना त्यांनी छंद लावून दिला. नुसते बसून तरी काय कराल, त्यापेक्षा बसूनही करता येईल असं एक काम आहे, ते म्हणजे सूत कातत राहणं. त्या प्रत्येक इंद्रियाला आणि जीवनामधल्या प्रत्येक क्षणाला शिस्त लावण्याचा प्रयत्न गांधींनी केला आणि ते कार्यकर्ते असे घडत गेले. गांधीजींचा आश्रम, त्या आश्रमाच्या बाहेरच्या बाजूला एक फलक लावलेला आहे आणि तो अजूनही आहे. आता आश्चर्य हा पहा की त्याच्यावरती त्यांनी त्या फलकावर लिहिलेलं आहे गांधीजींच्या एका लेखातून काही गोष्टी, पण तिथे अशा मोठ्या टपोऱ्या अक्षरामध्ये त्यावरती लिहिलेल्या आहेत की ह्या जगामध्ये आणि देशामध्ये समाज जीवनामध्ये 7 प्रकारची पातकं आढळतात. त्या सप्तपातकं असं आपण म्हणू आणि त्याला 7 सोशियल सिन्स इंग्लिशमध्ये आहे, ते 7 सोशियल सिन्स. तर ही 7 सोशियल सिन्स कोणती, तर आजही ती तशीच आहेत. तर ती यादी त्यांच्या शब्दात देतो मी की पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, की ज्याला तत्वाचं अधिष्ठान नाही असं राजकारण हा एक शाप आहे, हे एक पातक आहे. हे सोपं आणखी करण्याचा प्रयत्न करून हे मी आपल्याला सांगतो. तर पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स हे एक पातक झालं. दुसरं कोणतं, तर नॉलेज ऑर एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर. एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, की तुम्ही शिक्षण देत असाल आणि चारित्र्य देत नसाल, तुम्ही ज्ञानी असाल आणि तुमच्याजवळ चारित्र्य नसेल तर तुम्ही पातकीच आहात. प्रत्येक ज्ञानी माणूस हा चारित्र्यवान असला पाहिजे असा गांधीजींचा आग्रह होता. म्हणजे आचार विचार आणि उच्चार आणि त्याचं ते ज्ञान यामध्ये कुठेतरी संगती असली पाहिजे. त्या तिथे हा दुसरा दंडक की एज्युकेशन ऑर नॉलेज विदाउट कॅरेक्टर. त्या हे 2nd सीन सांगितल्यानंतर पुढे ते म्हणतायत वेल्थ विदाउट वर्क. आता तुमच्याकडे पैसा असेल आणि पैशामागे जर का तुम्ही घाम गाळला नसेल, तुमचे व्यक्तिगत कष्ट नसतील, तर शेवटी ही श्रीमंती हे सुद्धा एक पातकच आहे. म्हणजे शेवटी कष्टातून किती निर्माण होईल हे ठरलेलं आहे. म्हणून कष्टाशिवाय प्राप्त होणारी संपत्ती आणि या संपत्तीची धारणा हा सुद्धा एक शाप आहे, हे एक पातक आहे. अगदी महात्माजी हे प्रेषितच होते. मी ह्याच्यात कुठेही आपल्याला यातला शब्द एक बदलता येत नाही. त्याच्या पुढे त्यांनी आणखी एक सांगितलं की बा कॉमर्स विदाउट मोरॅलिटी इज अ सोशल सिन, की आमचा वेगवेगळ्या प्रकारचा वस्तू विनिमय चालत असतो, देवाणघेवाण चालत असते, व्यवहार चालत असतो. कॉमर्स हा शब्द व्यवहारवाचक आहे. तर शेवटी कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, की आमच्या व्यवहारामध्ये कुठेही नीती उरली नाही, सचोटी उरली नाही. की भाजी विकाल, दूध घ्याल, व्यवसाय कराल, हा सगळा कॉमर्सच आहे, पण ह्या कॉमर्समध्ये मोरॅलिटी नाही. काहीतरी तत्व पाहिजे ना. त्याच्यानंतर पुढे ते एके ठिकाणी सांगतायत की वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, की तुमच्या घरात देवघर असेल पण आयुष्यात तुम्ही कशाचा त्याग केला नसेल तर या उपासनेला अर्थ नाही. म्हणून त्याग विरहित उपासना हा मूर्तिमंत स्वार्थ आहे. तुम्ही जगासाठी किती झिजलात, तुम्ही किती देवस्थानांच्या आणि किती धामांच्या यात्रा केल्या, याला काही अर्थ नाही. याच्या उलट तुम्ही त्याग किती केलात, किती लोकांना अन्न दिलं, किती लोकांना कपडे दिलेत, किती लोकांच्या उपयोगी पडलात, यावर तुमच्या उपासनेची उंची अवलंबून आहे. आणि म्हणून वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस इज अ क्राईम, हा गांधींचा विचार होता. त्यानंतर पुढे ते म्हणतात सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, की सगळीकडे विज्ञान हे वाढीला लागलेलं आहे पण मानवतेच्या रक्षणासाठी विज्ञान हे उपयोगी पडत नाही. त्या मानवतेकडे पाठ फिरवणारं विज्ञान हा सुद्धा एक शाप आहे, हाही एक अपराध आहे. म्हणजे शेवटी माणसं चंद्रावर जाऊन पोहोचणार असतील आणि गरिबाच्या झोपडीमध्ये दिवा नसेल तर हे सारं जीवन व्यर्थ आहे. शेवटी एवढे पैसे बॉम्ब्स तयार करण्यासाठी खर्च केले जात असतील आणि जगातले लोक उपाशी राहणार असतील
तर याला सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी म्हणावं लागेल, आणि हा सुद्धा एक अपराधच आहे. म्हणजे अशा रीतीनं गांधीजी एका मागून एक एक गोष्ट सांगत होते. आणि शेवटचा भाग असा, प्लेजर विदाऊट कॉन्शियन्स इज अ सोशल सिन, की तुम्हाला आनंद हवा असेल तर त्यासाठी विवेकही अंतर्यामी असला पाहिजे. विवेक रहित आनंद हा शाप आहे, हा अपराध आहे, की ज्याला विवेकाचा स्पर्श नाही असा प्रत्येक आनंद मार्ग हा अधोगतीकडे नेणारा आहे. हा मुनिधर्मच गांधी सांगत होते. रस्त्यात एखादा वृद्ध माणूस जात असताना काही घसरून पडतो तर माणसं खदखदून हसतात. पडलेल्या वृद्धाला हसणं हा प्लेजर विदाऊट कॉन्शियन्स आहे. एकमेकाची टवाळी करणं हा सुद्धा प्लेजर विदाऊट कॉन्शियन्स आहे. शुद्ध बुद्धीचा विवेकसंपन्न आनंद हेच खरं आंतरिक ऐश्वर्य आहे. म्हणून प्लेजर विदाऊट कॉन्शियन्स सोडून द्या. त्या इथे त्यांनी बाहेरच हा फलक लावला. म्हणजे आश्रमामध्ये ज्या पद्धतीनं जीवन घडवत होते त्या पद्धतीची आद्य सूत्र लोकांच्या ध्यानी यावीत आणि आपल्या साधकांच्याही, म्हणून त्यांनी ही पथ्य अशी लिहून ठेवली होती. गांधीजी स्वतः कधी निवडणुकीला उभे राहिले नाहीत आणि गांधींच्या आश्रमामधला कोणीही साधक, कोणीही उपासक कधीही निवडणुकीला उभा राहिला नाही. गांधीजींना निवडणूक हा प्रकारच मान्य नव्हता. का तर ती स्पर्धा, हेवेदावे, डावपेच, पैशांची उधळमाधळ हा सगळा जो प्रकार आहे ना, की हे वातावरण जे आहे ते मानव्याच्या विकसनाला मारक आहे. आणि म्हणून निवडणुका नसलेल्या बऱ्या असं गांधीजी म्हणत असत. इतकंच नव्हे तर पुन्हा विचारपूर्वक सांगतो, महात्माजींनी काँग्रेस या पक्षाच्या संदर्भात असं म्हटलं आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेसनं प्रयत्नशील राहावं, अग्रभागी राहावं, पण देश स्वतंत्र झाल्यानंतर ही काँग्रेस विसर्जित व्हावी असं मला वाटतं. मी या देशाच्या रचनात्मक कार्यक्रमाला काँग्रेसनं वाहून घ्यावं, राजकीय पक्ष म्हणून काम करू नये, हे गांधीजींचं मत होतं. पण महात्माजींना असं वाटायचं की स्वातंत्र्य तरी कशासाठी मिळवायचं, तर शेवटी देशाच्या स्वास्थ्यासाठी, विकासासाठी, देशाच्या समर्थनासाठी, देश हा शेवटी असा प्रबल व्हावा यासाठी. मग देशाची बांधणी केल्याशिवाय स्वातंत्र्याला काय अर्थ आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या बांधणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाहून घ्यावं, हा महात्माजींचा विचार होता. पण गांधीजींच्या हयातीतच काँग्रेसच्या मंडळीने गांधींना अंतरावरती नेऊन ठेवलं आणि गांधीजींनी काँग्रेसचा राजीनामा दिला की बापूजी, तुमच्याशी जवळीक करणं आम्हाला परवडणार नाही. आता कुठं स्वातंत्र्य मिळतं आहे, नवनवीन स्थानं निर्माण होत आहेत, सत्तेचं विकेंद्रीकरण होत आहे, सरकार आपलं झालं आहे, अशा वेळी मागे सरकणं हे बरं दिसत नाही. हीच वेळ आहे, हा समय ज्याला साधता येत नाही त्याला मोक्ष लाभ घडणार नाही आणि म्हणून आम्ही माघार घेणार नाही वगैरे. म्हणजे हा मतभेद होऊ लागला. पण गांधींचं मत असं होतं की जगाचं कल्याण व्हावं यासाठी माझे कार्यकर्ते मी तयार केले आणि आता स्वतःच्या कल्याणासाठी जगाचा बळी द्यायला जर ते निघाले तर मला कसं आवडेल, हा गांधींचा विचार होता. आपण ऐकायचा फक्त. काय होतं, निदान गांधींना न्याय दिल्याचं समाधान तरी मिळेल. गांधीजी उलट म्हणत असत की वेअर देर इज अन अपील टू रिझन प्युअर अँड अनडिफाईड देअर शुड बी नो अपील टू अथॉरिटी ऑफ युअर ग्रेट. कितीही माणूस मोठा असला तरी तो मोठा आहे म्हणून त्याचं ऐकावं हे मला मान्य नाही. स्वतःच्या सद्बुद्धीला जे पटतं त्यानंच आपली आचारसंहिता ठरते. तर महात्माजींची ही मार्गदर्शक तत्व घेऊन हा समाज, हा देश, इतकंच नव्हे तर हे जग महात्माजी घडवून पाहत होते. महात्माजींच्या आश्रमामध्ये ज्या व्रतांचं पालन केलं जात असे त्यांना आश्रम व्रत असं म्हणत असत. त्यामधली काही कळणारी होती. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही जुनी धर्मतत्वच आहेत. अपरिग्रहाला परिग्रह प्रमाण हे दुसरं नाव आहे. मुनींसाठी अपरिग्रह, प्रापंचिकांसाठी परिग्रह प्रमाण. ही पहिली कळण्यासारखी आहेत किंवा त्यावर नाही जास्त बोललो तरी चालण्यासारखं आहे. पण त्याच्या पुढची जी आहेत की शरीरश्रम, अस्वाद, सर्वधर्मी समानत्व, स्पर्श भावना आणि सर्वत्र भयवर्जन ही महत्वाची तत्व आहेत. शरीरश्रम म्हणजे शरीरश्रमाशिवाय कोणीही जगण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येक जीव हा धडपडत असतो. मुंगीपासून हत्तीपर्यंत
जीवयोनीचे सारे घटक हे शरीरश्रम करत असतात. बसून कोणी जगत नाही आणि थांबून कोणी राहत नाही, सगळे धडपडतात. म्हणून तुम्ही हे शरीर हे साधन म्हणून अगदी नित्यानं न चुकता उपयोगात आणलं पाहिजे. हातापायांनी काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही शारीरिक कष्ट घेतलेत का, हा त्यांचा प्रश्न होता. म्हणून पंतप्रधान असू दे, सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश असू दे किंवा एखाद्या धर्माचा आचार्य असू दे, कोणालाही शरीरश्रमाशिवाय जगण्याचा नैतिक हक्क नाही. हातामध्ये फावडं घ्या, खोरं घ्या, कुदळ घ्या, झाडू घ्या, काही वाटेल ते घ्या, परंतु अंग मेहनतीशिवाय जगणं हा अपराध आहे. त्या महात्माजींनी शरीरश्रम हे तत्व सांगितलं आहे. मला वाटतं याविषयी दुमत होण्याचं कारण नाही. मलाही काही वेळा कोडं पडतं किंवा आपण प्राध्यापक आहोत, कसले शरीरश्रम करणार. त्यावर ते म्हणत असत, कुठले श्रम करता येत नसतील तर 4 मैल चालायला सुरुवात करा. मी चालती पावलं तुम्हाला दिशा दाखवतील, पण चाकचे हाला तर खरं पहिल्यांदा. माणसं हलतच नाहीत, अशी परिस्थिती आहे. म्हणून शरीरश्रम हे आज बंधनकारक तत्व असलं पाहिजे. गांधी स्वतः सूत कातत होते, गांधी स्वयंपाक करत होते, गांधी शेती करत होते, गांधी कष्टाची कामं करत होते, गांधी बसून उपदेश करत नव्हते. विनोबा भावे गांधींना भेटायला जेव्हा गेले त्यावेळी गांधीजी भाजी चिरत होते. विनोबाजींना कळे ना की गांधी भाजी चिरतायत हा काय प्रकार आहे. तर गांधी त्यांना म्हणाले, तुम्ही जर माझे सत्याग्रही म्हणून इथे येणार असाल आणि राहणार असाल तर घ्या ती विडी आणि भाजी चिरायला शिका पहिल्यांदा. ज्याला ही कामं जमत नाहीत त्यांनी कसला सत्याचा आग्रह धरायचा. त्या शरीरश्रम हे फार मोठं तत्व महात्माजींनी सांगितलं. त्याच्या पुढचं अस्वाद म्हणजे जे काही आपण अन्न खातो ते जगण्यासाठी खायचं, खाण्यासाठी जगायचं नाही. प्रत्येक पदार्थाला नैसर्गिक अशी एक रुची असते. केळाला केळाची चव, पेरूला पेरूची चव, फणसाला फणसाची चव, तशी धान्याला सुद्धा स्वतःची चव असते. मुद्दाम त्याच्यामध्ये बाहेरून काही मिसळण्याची गरज नाही. आपण ती सवय लावतो. लहान मुलाला कुठे यातली काय चव माहीत असते. प्रत्येक पदार्थामध्ये त्याला रुची घेता येते. म्हणून रुचीच्या मागे जाऊ नका, म्हणजे जिभेचं फारसं ऐकू नका. म्हणून महात्माजी हे निसर्गोपचारवादी होते. गांधींनी चमचमीत आहार कधीही घेतला नाही. गांधींच्या आश्रमामध्ये तळण ही गोष्टच नव्हती. मिठाचा वापर नाममात्र करीत. मिठाचा सत्याग्रह गांधींनी केला. मीठ हे राव रंग गोड गरीब सर्वांना लागतं आणि चिमूटभर मीठ पुरतं हे महात्माजींना माहीत होतं. मीठ हा माणसांचा मानबिंदू करून त्याचं एका राजनैतिक साधनामध्ये गांधींनी रूपांतर केलं. पण गांधीजी मीठ फार कमी खात असत. म्हणून आहाराच्या बाबतीत ही बंधनं पाळावीत. हे अस्वाद हे तत्व. सर्वधर्मी समानत्व हे माणसाचा धर्म कोणताही असू शकेल, पण त्याला तुम्ही बरोबरीनं वागवलं पाहिजे. तो जैन असेल, बुद्ध असेल, मुसलमान असेल, परंतु सर्व धर्मांना समान लेखलं पाहिजे. याला ते सर्वधर्मी समानत्व असं म्हणत असत. आम्ही निधर्मीपणा हा शब्द काढला, त्यापेक्षा महात्माजींचा शब्द अधिक अर्थपूर्ण होता. तुम्ही तुमचा धर्म सोडण्याचं कारण नाही. सर्व धर्मांच्या अनुयायांना सन्मानपूर्वक तुम्ही वागवा, ही महात्माजींची अपेक्षा होती. राहू द्या ना मुसलमानांना मुसलमान, हिंदूंना हिंदू राहू द्या, मध्वाचार्यांच्या उपासकांना ती उपासना करू द्या. तुम्ही कोणाचा पंथ, संप्रदाय आणि उपासना हिरावून घेऊ नका. फक्त तुम्ही त्याचा मान राखा, त्याचा सन्मान करा. हा महात्माजींचा विचार होता. हा सर्वधर्मी समानत्व. महात्माजींच्या आश्रमात 2 वेळा प्रार्थना होत असे. त्यामध्ये सर्व धर्मामधल्या प्रार्थना गीतांचा समावेश असे. 2 वेळा ही प्रार्थना व्हायची आणि त्यामध्ये सर्व धर्मामधली मौलिक गीतं, भक्तिगीतं ही त्यामध्ये अंतर्भूत असत. त्यामध्ये कुराणाचा भाग, बायबलचा भाग, का झेंदा वेस्ता सगळं असायचं. अशी प्रार्थना म्हणणारा हा माणूस, त्याच्या मनामध्ये असणाऱ्या भावना तरी कळल्या पाहिजेत. त्यानंतर स्पर्श भावना म्हणजे अस्पृश्यता महात्माजी मानत नव्हते. सगळी माणसं बरोबरीची असतील तर मग हे 16 ओळ हवं कशाला. म्हणून अस्पृश्यांना उद्देशून महात्माजींनी हरिजन हा शब्द वापरला. बऱ्याच लोकांना गांधींचा राग आला की तुम्ही आमची फसवणूक करता, गोड गोड शब्द वापरता आणि आमच्यावरचे अन्याय झाकून टाकता. गांधींच्या मनात ती भावना नव्हती. ते म्हणत असत की शेवटी ही हरीची सारी प्रजा आहे, त्यांना तुम्ही अंत्यज म्हणून अंतरावरती का ठेवता. अंत्यजाऐवजी हरिजन हा शब्द मी अधिक पसंत करतो, असं म्हणून त्यांनी ही सगळी तत्व सांगितलेली आहेत. मग आता या तत्वाविषयी सुद्धा काही मतभेद व्यक्त करायला जागा नाही.
आजच्या राजकारणी लोकांमध्ये गांधीजींच्या इतकं उत्कट आणि सखोल जीवन चिंतन करणारा कोणीही नाही, एक जणही नाही. म्हणजे हे निसंदिग्धपणे मी आपल्याला सांगतो का, तर आयुष्यभर गांधींनी तप केलं होतं, विचार केला होता आणि आचार शुद्ध जीवन ते जगत होते. म्हणून पुन्हा गांधींकडे गेल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी खरोखरच परिस्थिती आहे. सगळं कदाचित तुम्हाला मान्य होणार नाही, पण हे जीवनविषयक प्रयोग आहेत. त्या आपण इतकं जरी ठरवलं की जेवताना तारतम्य राखायचं आणि युक्त आहार घ्यायचा तरी खूप आहे. म्हणून ही आश्रमव्रत झाली, सोशल सेन्स झाली. मी गांधी हे उपदेशक नव्हते, तसे जगत होते. आता प्रश्न आला तो या देशाच्या समाजाच्या उत्कर्षाचा आणि स्वातंत्र्याचा. त्यावर गांधींची भूमिका अशी होती की या भारताला स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे हे तर खरंच, पण जगाच्या आणि स्वतःच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर हा देश स्वतंत्र होणं आवश्यक आहे. म्हणून माझ्या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्याला सुद्धा अग्रक्रम आहे. देश परतंत्र असेल तर लोकांच्या वर्तनामधली स्वाधीनता कमी होईल, त्यांना तत्वाला धरून जगता सुद्धा येणार नाही. म्हणून देशाला स्वातंत्र्य हे मिळालं पाहिजे. त्या इथे महात्माजी निसंदिग्ध होते. मग हे स्वातंत्र्य मिळवावं कसं, तर जे क्रांतिकारक होते ते जशाच तसं या धोरणाचा अवलंब करून शेवटी हातामध्ये शस्त्र घ्यावं, वाटेल त्या आयुधाचा अवलंब करावा आणि स्वातंत्र्य मिळवावं, असं त्यांचं मत होतं. यावर महात्माजी म्हणत की हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एवढी धडपड तरी लागणार आहे का? तुमच्यावर राज्य करणारी माणसं अंतरावरून आलेली आणि संख्येनं फार फार थोडी आहेत. राज्यकर्ते आहेत किती, इंग्रज किती आहेत या भारतात? असतील 1-2%. मग ते तुमच्यावर राज्य करीत नाहीत, तर हे राज्य इंग्रजांच्या वतीनं तुम्हीच तुमच्यावर करता आहात. इंग्रज तुमच्यावर राज्य करतात हे खोटं आहे. पराक्रम करणारे लोक आमचे आहेत आणि राज्य करणारे लोक ते आहेत. त्या आमच्या लोकांना हे कळलं पाहिजे की पराक्रम कोणासाठी आणि कसा आणि कधी करायचा. म्हणून महात्माजी म्हणत की तुम्ही सरकारशी असलेला, परकीय सरकारशी असणारा संबंध सोडा. मग हा सोडायचा कसा? त्यांनी चालवलेल्या शाळेमध्ये जाऊ नका, त्यांच्या न्यायालयात न्याय मागू नका, त्यांच्या कचेरीमध्ये पाऊल टाकू नका, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूवरती बहिष्कार घाला, स्वदेशी वस्तूंचा वापर करा. थोडक्यात म्हणजे जे जे आपलं ते आपलं म्हणा आणि जे परकीयांनी तुमच्यावर लादलं आहे त्याच्याकडे पाठ फिरवा. या तत्वाचा अवलंब करा. म्हणून महात्माजींनी स्वदेशी हे व्रत सांगितलं. आणि मोठमोठाले बॅरिस्टर चित्तरंजन दासांसारखे किंवा राजेंद्र प्रसादांसारखे अनेक कायदे पंडित त्यांनी न्यायालयावर बहिष्कार घातला. का? तर आम्हाला न्याय देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आमच्या भूमीत हा न्याय आम्ही मिळवू शकतो, आम्ही तुमच्याकडे कशासाठी यायचं? म्हणून न्यायालयावरती बहिष्कार, त्यांच्या सार्वजनिक संस्थावरती बहिष्कार. ज्या ज्या संस्था इंग्रजी सत्तेच्या आज्ञेनं चालत होत्या त्या सर्व संस्थावरती बहिष्कार घाला, असं महात्माजींनी सांगितलं. हे बहिष्काराचं तत्व, स्वदेशीचं व्रत, हा एक रचनात्मक कार्यक्रम गांधीजींनी दिला होता आणि अनेकांनी बहिष्कार घातलाही होता. हजारो रुपये ज्यांचं प्रॅक्टिस होतं असे अनेक वकील त्यांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली आणि महात्माजींच्या देशकारणामध्ये स्वतःला झुगारून दिलं. तर आता हा विचार या पाहण्यासारखा आहे. बुद्धीला न पटणाऱ्या जर काही संस्था असतील, त्या संस्थांचे कारभार असतील, तर त्यांच्याशी सहयोग न करणं हा सुद्धा एक प्रकारचा सत्याग्रह आहे. त्या सत्याचा आग्रह धरावा, पण तो आग्रह धरीत असताना सुद्धा हिंसर पद्धतीचा अवलंब करू नये, हा महात्माजींचा विचार. त्याच्या पुढं हा भारत देश आणि खेडी यांचा संबंध, या संदर्भात सुद्धा महात्माजींचं योगदान अत्यंत मौलिक आहे. या देशाचा जो सुवर्ण काळ तो आठवून महात्माजी म्हणत की जेव्हा प्रत्येक खेडं हे स्वयंपूर्ण होतं, एक लहानसं राज्यच होतं, ग्रामराज्य होतं, तेच खरं स्वराज्य होतं, तीच आदर्श अवस्था होती. म्हणून भारतामधली खेडी ही स्वयंपूर्ण झाली पाहिजेत आणि समाधानी राहिली पाहिजेत. देशाचं खरंच स्वातंत्र्य तेव्हा आलं असं मी म्हणेन की जेव्हा प्रत्येक खेड्याची गरज खेड्यातच भागते आहे. त्या खेड्यांची स्वयंपूर्णता, न्यायदान खेड्यात व्हावं, अन्ननिर्मिती खेड्यात व्हावी, खेड्यामध्ये सर्व काही घडू शकेल. म्हणून खेड्याकडे जा, खेडी सुधारा, खेडी समृद्ध करा आणि सुखी व्हा. माणसं खरंच खेड्यात गेली असती, खेडूतांची नीती त्यांनी पाळली असती,
तर कदाचित हे दिवस आले नसते. पूर्वी खेड्यामध्ये अशी चाल होती की अपराधी माणसाला बेलभंडार उचलायला सांगत असेल तर तो सरळ हृदयाचा असेल तर तो गुन्हा कबूल करत असेल आणि आई पांढरीनं दिलेली सजा तो स्वीकारत असेल. म्हणजे पंचायत सभा असे, न्यायसभा असे, गोतसभा असे, माणसं अचूकतेनं न्यायदान करीत. वडीलधारी, समंजस, प्रौढ, विचारी माणसं न्यायदान करीत. त्यांच्या न्यायदानामध्ये कसलाही स्वार्थ नव्हता. ते खेड्यांचं जीवन हे महात्माजींना एवढं प्रिय होतं की एका कोणातरी परिभ्रमणशील जीवाला ते म्हणाले की उत्तर ध्रुवाचा शोध लावणं किंवा गौरीशंकरापर्यंत किंवा एव्हरेस्टपर्यंत जाणं हे मला महत्वाचं वाटत नाही. याच्याऐवजी लहान लहान गावं सुखी करणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं. या कामाला प्रसिद्धी नाही, पण माझ्या दृष्टीने हे काम महत्वाचं आहे. हा खरा गांधी विचार आहे. म्हणजे गांधी हा विचार आहे. गांधी हे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहून चालणार नाही. आता हे विचार गांधीजी सांगत होते, पटवून देत होते आणि या देशाची जडणघडण करू पाहत होते. तेव्हा त्यांच्या विचारानं प्रभावित झालेली असंख्य माणसं काम करू लागली आणि गांधींच्या बऱ्याच अपेक्षा या शेवटी काँग्रेस या पक्षानं पुऱ्या केल्या, हेही खरं आहे. हे गांधींच्या हाताशी असणारा शेवटी माणसांचा जो गट होता, त्यांचा जो राजकीय पक्ष होता, तो काँग्रेस हाच होता. कितीही मतभेद झाले तरी काँग्रेस ही जवळपास राहण्याचा प्रयत्न करीत होती. गांधीजींचं सगळं ते मानत नव्हते, पण तरी सुद्धा शेवटी महात्माजी आणि काँग्रेस यांच्यात कुठंतरी एक सूत्र होतं. प्रश्न आला की शेवटी आता या इंग्रजांना घालवायचं कसं, म्हणून जो भिन्न वेळी महात्माजींनी हे सत्याग्रह केलेले आहेत. काही वेळा त्यांना सत्याग्रह आवडता घ्यावा लागला, कारण कोपलेले लोक, प्रक्षुब्ध झालेले लोक पोलीस कचेरी जाळू लागले. तेव्हा माणसं इतकी अनावर होत असतील आणि हे क्राऊड कॅरेक्टर तयार होत असेल, हा नुसता गर्दीचा आणि कलक्याचा मामला असेल तर मला सत्याग्रह म्हणता येणार नाही. म्हणून महात्माजींनी सत्याग्रह काही वेळा मागे घेतलाय. यात सत्य आहेच कुठे, यात फक्त आग्रह आणि तोही दुराग्रह आहे. म्हणून मी हा सत्याग्रह मागे घेतोय. चौरी चौरा प्रकरणामध्ये हे घडलं तेव्हा निर्वैर बुद्धीनं आपल्या भूमिकेचं प्रतिपादन करणारा निर्मळ मनाचा सत्याग्रह ही माझी गरज आहे आणि त्याला अनुसरून सत्याग्रह होत असेल तर तो मला मान्य. अगदी शेवटी जो चले जावचा ठराव करण्यात आला, क्विट इंडिया, त्यावेळी सुद्धा गांधीजींनी केलेले जे भाषण आहे ते फार शांतपणे केलं. इंग्रज खूप काळ इथं राहिले, ही भूमी आमची आहे, इंग्रजाला राज्यकर्ते म्हणून इथं राहण्याचा नैतिक हक्क नाही, त्यांनी आपल्या देशात जावं, तिथं सुखानं राहावं. आम्ही वारंवार त्यांना हे सांगितलंय, अनेक वेळा सांगितलंय, सांगण्याची परिसीमा गाठली आहे. आता आम्ही हे न सांगता एवढंच सांगतो की त्यानं इथून चालतं व्हावं. क्विट इंडिया तो ठराव झाला 8 ऑगस्टला आणि मग पुढे या देशात एक आंदोलन सुरू झालं. महात्माजींना कारावासात जावं लागलं आणि ते तुरुंगामध्येच राहिले. म्हणजे शेवटी आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींना जिथं ठेवण्यात आलं होतं ती जागाही आपण जाऊन पाहू शकता. तर तिथे गांधी, कस्तुरबा, महादेवभाई, त्यापैकी महादेवभाई हे त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आणि कस्तुरबाजी ही त्यांची पत्नी. तर या दोघांचं देहावसान घडलं. कस्तुरबा गांधींना ज्या प्रकारची औषधं हवी होती त्या प्रकारची औषधं वेळेवरती सरकारनं दिली नाहीत. अनास्था केली, मुद्दाम दुष्टपणा केला नाही, पण फारसे प्रयत्नही केले नाहीत. त्यात कस्तुरबा गेल्या. कस्तुरबा आत तुरुंगामध्ये त्यांचं देहावसान घडलं. इतक्या वर्षांचा संसार त्यांनी बरोबरीनं केला. दुपारची वेळ होती, अंत्यशय्येवर देह ठेवलेला होता. आता शेवटी अग्नी देण्याची वेळ आली. काही लोक महात्माजींना म्हणाले, बापूजी भयंकर ऊन आहे, आता तुम्ही नका थांबू, आम्ही पुढचा सगळा भाग पाहतो. त्या गांधी शांतपणे एवढंच म्हणाले की जन्मभर जिनं माझ्याशी संसार केला, तिच्या अंत्यक्षणी आता मी तरी इथून निघून जावं का? त्याही अंत्यक्रिया पुरी होईपर्यंत मी असाच इथेच उन्हात तापत राहील, आपण माझी चिंता करू नका. आणि गांधी तिथे राहिले. गांधी आणि कस्तुरबा नवरा बायको या दृष्टीनं आपण त्यांच्याकडे बघायला काहीच हरकत नाही, कारण गांधी विवाहित होते आणि त्यातही गांधींच्या ब्रह्मचर्य विषयक ज्या कल्पना होत्या त्याचं भरपूर हास्य आचार्य यांनी केलेलं आहे. अगदी मनसोक्त टवाळी की गांधी आणि ब्रह्मचर्य, बरेच त्यांनी लेख लिहिले. आता यातलं एक रहस्य सांगतो की गांधी कस्तुरबा नवरा बायको सारखेच एकमेकाशी वागले, त्यांना मुलंही झाली आणि पुढे गांधीजींनी वयाच्या 36व्या वर्षी एक ब्रह्मचर्याची शपथ घेतली
आता आता इथून पुढे माझी पत्नी ही माझी बहीण झाली, आता तिचा माझा संबंध बदलला, असं ते म्हणाले. आणि त्याप्रमाणे गांधीजी वागत होते. पण गांधी हे अत्यंत प्रामाणिक होते. वयाच्या 63व्या वर्षी एके दिवशी मुंबईत असताना एक त्यांचा विकार असा प्रबल झाला आणि त्यांना असं वाटलं की आपणाला स्त्रीचा सहवास स्त्री म्हणून लाभावा, असं क्षणभर वाटून गेलं. हे गांधींनी स्वतः सांगितलंय, लिहिलेलं आहे. लुई फिशरनं त्यांची मुलाखत घेऊन विचारलेलं आहे. त्या गांधींनी सांगितलं की मला ही उर्मी थोडीशी अनावर होते आहे असं वाटलं. पुढे मी तिला आवर घातला आणि मी माझं परीक्षण करू लागलो की स्त्रियांच्या संगतीमध्ये मी दुलायमान होतो का, हे गांधींनी स्वतःच सांगितले. पण गांधींचे जे विरोधक होते त्यांना इतकं सुंदर अस्त्र शस्त्र मिळालं की बघा, आम्ही म्हटलं नाही का प्रार्थनेला जाताना मुलींच्या खांद्यावरती हात ठेवतो वगैरे. आणि म्हणून ज्या लेखकांनी त्यांच्यावरती परामर्शपर लेख लिहिले त्यांनी गांधींच्यावर अन्याय केला, पण गांधींच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. लास्ट फेज या नावाचा पॅरेलाल यांचा ग्रंथ आहे, 2 खंडामध्ये विभागलेला आहे, विस्तीर्ण ग्रंथ आहे. आपल्या आयुष्यात शेवटी शेवटी जीवनाभिषेक त्यांनी जे प्रयोग केले ते त्यामध्ये विशद केले आहेत. बरं, गांधीजी तरी प्रार्थना संपल्यानंतर गर्दीतून गांधींना जावं लागत होतं. मी स्वतः जातच होतो, मी बघत होतो ना खांद्यावर हात ठेवलेला, मला माहिती आहे. पण हा कधी ठेवला जातो, इतकी गर्दी. आता इथून आपण सभास्थानी संध्याकाळच्या वेळी बाहेर पडताना अगदी माणसाचा धक्का लागेल अशी परिस्थिती असते. अशा वेळी गांधींना वाट काढताना किती त्रास झाला असेल. त्या अशा वेळी गांधी त्या वयामध्ये 70च्या पुढे गेलेले गांधी हे जर बरोबर कोणाला घेऊन खांद्यावरती हात ठेवून जर जात असतील तर गांधींच्या नाती होत्या तिथे, की बापूजींचा हात प्रेमानं खांद्यावर घेणाऱ्या मुली होत्या. मग आता त्या गर्दीत ताठपणे कुणी चालून दाखवायला हवं. वाट्याला तेवढी गर्दी येणारच नाही, त्यामुळे चालण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा त्याची जरा क्रूर थट्टा आपल्या देशात झाली. याचं कारण असं की बाब इतकी नाजूक आहे की याच्यावरून कुणी कोणाची निंदा करू शकतो. आणि निंदकांना इतकंच चांगलं जर शस्त्र मिळालं तर त्यांना अतिशय आनंद होतो. पण गांधींना जर हेच करायचं असतं तर अन्य मार्गाने केलं असतं. परंतु अत्यंत शुचिरभूत आणि उघडे जीवन हा माणूस जगत होता आणि भारतालाही हे समजावून देत होता की या पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं. मला भारताचं स्वातंत्र्य हवं आहे, पण शेवटी ते म्हणतात सारं जग एक झालं पाहिजे, सारं जग एक झालं पाहिजे. वी आर ऑल ब्रदर्स या शीर्षकाखाली गांधीजींची एक लेखमाला ही लिहिली गेली, त्याचं पुस्तकही झालं. वी आर ऑल ब्रदर्स. जगात जी जी माणसं आहेत ती सगळी परस्परांशी बंधुत्वाच्या भावनेनं नात्याने अशी निगडीत आहेत. आणि म्हणून माणसांचं जग हे एक आहे, ते एक झालं पाहिजे. त्यामुळे त्या गांधींना कोणीतरी सांगितलं, जगाच्या एकतेचं तुम्ही बोलता बापूजी, भारताच्या एकतेचं काय? फाळणी होणार असेल आणि स्वातंत्र्य येणार असेल तर त्यावर गांधीजी म्हणाले होते की शेवटी फाळणीच करण्याची वेळ आली तर माझं प्रेत तुडवून तुम्हाला पुढे जावं लागेल. असं म्हणताना गांधी म्हणाले, हे अगदी खरं आहे, पण दुर्दैवानं ही फाळणी झाली. कारण या दंगली होत राहिल्या, हिंदू इकडे झगडतायत, मुसलमान तिकडे बखाड्या माजवत आहेत, एकमेकांना जाणून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नाही. ठीक आहे, जसं वृद्ध आई वडिलांनी संपत्तीची वाटणी करावी तशी दुर्दैवानं या भूमीची वाटणी आणि विभागणी झाली. गांधींना ती नको होती, पण अगदी गांधीजींच्या इच्छेविरुद्ध ती झाली. म्हणून पहिल्या त्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला महात्माजी गेले नाहीत की ह्या स्वातंत्र्यावर माझाही विश्वास नाही, त्यापेक्षा या उसळलेल्या दंगली शमवण्यासाठी मी नोआखली भागात जातो म्हणून गांधीजी तिकडे गेले. मी गांधींना स्वातंत्र्य हवं होतं, भारतावर त्यांचं प्रेम होतं, पण या प्रकारच्या दंगली ही मी अहिंसेचा जप करीत राहिलो, लोकांना अहिंसेचा मंत्र दिला आणि माणसं बांधवांची हिंसा करतायत म्हणून महात्माजी अत्यंत अस्वस्थ होते. म्हणजे शेवटचा त्यांचा काळ अत्यंत दुःखात गेला. ते प्रार्थना का करीत असत आणि 2 वेळा ती का करत असत? विशेषतः सायं प्रार्थना आपल्या सायं सभेपेक्षा तुलनेनं मोठ्या प्रमाणात होत असे की लोकांचं मन क्षणभर तरी निर्मळ व्हावं, एकमेकाविषयीचा आकस दूर व्हावा आणि एकमेकांना सर्वांनी जाणून घ्यावं आणि एखाद्या चांगल्या उद्योगाला लागावं म्हणून महात्माजी ही प्रार्थना करीत असत. जेव्हा गांधींच्या जवळ जाऊन बसायला मिळत असेल, 1 महिना म्हणजे साधी गोष्ट नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अगदी मला आवडच होती आणि गांधी पुण्यात होते
तर अगदी पुढे जाऊन मी जागा धरूनच बसत असेल तेव्हा महात्माजी हा एक विचार प्रवर्तनाचं काम करणारा माणूस होता. मग महात्माजींच्या भोवती जी जमा झालेली माणसं होती, विनोबांसारखे लोक होते, जयप्रकाश हेही प्रभावित झाले होते. पण महात्माजींचा प्रभाव किती विलक्षण होता हे कळावं म्हणून मी आपणाला सांगतो की जयप्रकाश नारायण शिक्षणाच्या निमित्तानं लग्न झाल्यानंतर अमेरिकेत गेले आणि त्यांची बायको प्रभावती ही गांधीजींच्या मित्राची कन्या, ती गांधीजींच्या आश्रमात जाऊन राहिली. नवरा अमेरिकेत आणि ही मुलगी किंवा पत्नी ही गांधींच्या आश्रमात. तर गांधींनी सगळ्यांना सांगितलं की ज्याच्या ज्याच्या भावनांची पूर्तता झाली असेल त्यांनी कुठेतरी रेख ओढावी आणि ब्रह्मचर्य व्रताचा अंगीकार करावा. अजूनही जीवनात आसक्ती असेल, ओढ असेल, शारीरिक तृष्णा असेल तर ही प्रतिज्ञा घेऊ नये. पण ज्याचं मन समाधान पावलं आहे त्यांनी तरी रेख ओढावी आणि व्रतस्थ जीवन जगावं. तर ही जयप्रकाशांची जी पत्नी होती तिनं ब्रह्मचर्याची शपथ घेतली की बापूजी मलाही असं वाटतं की माझ्या शरीरात आता तशी वासना तृष्णा राहिली नाही, तेव्हा मीही ब्रह्मचारिणी होते. महात्माजी म्हणाले हा निर्णय तुझा तू घ्यायचास आणि फार तर जयप्रकाशाला विचारायचंस. ती म्हणाली मी हा निर्णय घेतला. पुढे जयप्रकाश नारायण परत आले तर त्यांना काही लोकांनी जाऊन सांगितलं की तुमची बायको प्रभावती गांधीजींच्या आश्रमात राहिली, गांधींना हे शेवटी मुलींचं वेडच, तर तिच्या मनामध्ये ब्रह्मचर्याचा विचार त्याने भरवला आणि तिनं ती प्रतिज्ञा घेतली. आता ही पोरगी वाया गेली, तिच्या अंगाला तुम्हाला बोट लावता येणार नाही, जरा विचार करा आणि दुसऱ्या मांडवाच्या दिशेनं जा. कशाला आता तिच्या भेटीसाठी जाता, कारण आता संबंधच कुठे उरला. म्हणजे पण जयप्रकाश गेले, प्रभावतीला भेटले, गांधींना भेटले. गांधींनी त्यांना सांगितलं जयप्रकाश प्रभावतीने प्रतिज्ञा घेतली ही तिची व्यक्तिगत प्रतिज्ञा आहे, मी तिच्यावर लादली असं चुकून समजू नकोस. तिच्यात बदल करण्याचा अधिकार तिला आहे आणि एवढ्यातून तुला असं वाटत असेल की आपण हे विवाह सौख्य मिळवण्यासाठी दुसरा विवाह करावा तर ते स्वातंत्र्य सुद्धा तुला आहे. म्हणून तुम्ही दोघांनी एकमेकाच्या अनुमतीनं हे करायचं हे गांधी जयप्रकाशांना सांगतायत. आणि त्यावेळी प्रभावती बापूजींना बोलते आहे की बापूजी जयप्रकाश हा इतका कमकुवत आहे असं तुम्हाला वाटतं का, तेव्हा तुम्हाला तरी ही भीती का वाटते. आणि जयप्रकाशाने आजन्म आपल्या पत्नीचं व्रत हे आपलं समजून पाळलं. म्हणजे प्रभावती आणि जयप्रकाश एक नवं राज्य काही क्षणासाठी का होईना निर्माण करण्याची नैतिक शक्ती जयप्रकाशांच्या अंगी होती, म्हणून तो चमत्कार घडला. त्यांनी ती प्रतिज्ञा पाळली आणि ते व्रतस्थ राहिले. हे एरागबाळाचं काम नव्हे. गांधी मोठे का तर अनेक मोठे लोक गांधी युगात इथे भारतामध्ये प्रकट झाले. किती मोठी माणसं, गांधी होते म्हणून आझाद, गांधी होते म्हणून राजेंद्र प्रसाद, गांधी होते म्हणून नेहरू, गांधी होते म्हणून जयप्रकाश, विनोबाजी, किती मोठी माणसं. गांधी जन्माला आले नसते तर ही मोठी माणसं आपल्या वाट्याला आली नसती. म्हणून माणसं घडवणारा हा माणूस ही त्याची खरी योग्यता. म्हणजे त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रभाव इतक्या लोकांवर पडावा एवढे ते मोठे होते. म्हणजे गांधीजींकडे जी माणसं ओढली गेली ती त्यांच्या गुणवत्तेमुळं, ती त्यांच्या तपामुळं, ती त्यांच्या सामर्थ्यामुळं. म्हणजे पहिले सत्याग्रही म्हणजे शेवटी गांधीजींनी सत्याग्रही जनांची निवड करून त्यांच्याकडून व्यक्तिगत सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह करून घेतला. त्यावेळी पहिल्यांदा निवड जी केली ती विनोबाजींची. त्यांच्या डोळ्यापुढे तेव्हा दोन नावं होती की जवाहरलाल की विनोबाजी. तर जवाहरलालजींना हे कारावास पेलणार नाही म्हणून मोतीलालजी गांधींना जाऊन भेटले आणि म्हणाले की जवाहरला तुम्ही एवढ्यात यात ओढू नका, तो ज्या तऱ्हेने आतापर्यंत जगला आहे ती विचारात घेता तुरुंगामधले हाल आणि आपदा त्याला सहन होणार नाहीत, त्याला तुम्हीच परावृत्त करा की तू सत्याग्रह एवढ्यात करू नकोस, यथाकाल तुझ्या हातून होईल. तेव्हा गांधी म्हणाले विनोबाईंची निवड केलीच आहे आणि जवाहर हा जर इतका कोमल प्रकृतीचा असेल आणि तुमचा आग्रह असेल तर मी त्याला समजुतीच्या गोष्टी सांगी नाही. सत्याचा आग्रह करावा पण सत्याग्रह कोणावर लादू नये हे मलाही कळतं. आणि म्हणून त्यांनी जवाहरलालजींना परावृत्त केलं. म्हणून गांधींचं जीवन हे मी चिंतनाच्या पातळीवर नेतो. नाहीतर गांधींचा जन्म अमक्या ठिकाणी झाला, मग त्यानंतर 3 वर्षाचे असताना इथं ते राहिले, 4थ्या वर्षी तिथे गेले, यात गांधी नाहीत. गांधी या नावाचं भारतीय संस्कृतीचं एक मौलिक तत्व, एक मौलिक जीवन सत्व ते तुमच्या माझ्या देशाच्या आणि समाजाच्या प्रकृतीमध्ये पुन्हा आविर्भूत व्हावं म्हणून शेवटी
त्या तत्वाचं, त्या सत्वाचं, त्या व्यक्तिमत्वाचं निसर्ग दर्शन घडवण्याचा हा मी प्रयोग केला आहे. मी विवेचन पद्धती भिन्न असते हे सुद्धा लोकांना कळावं, की गांधींच्यावरचं व्याख्यान म्हटलं की लोकांच्या मनात जो आराखडा असेल त्याहून माझ्या मनात वेगळे विचार येतात, कारण मी प्राध्यापक आहे. शेवटी यातलं काय समजलं पाहिजे याला महत्व आहे. म्हणजे जसं भुके एवढंच अन्न द्यावं, तसं गरजे एवढीच एखाद्या विषयाबद्दलची माहिती द्यावी आणि महत्वाची असेल ती प्रथम द्यावी. कारण व्यक्तिगत जीवनामधल्या तपशिलाला फारसं महत्व नाही. परदेशातून लोक आले, त्यांनी गांधींची चरित्र लिहिली आणि एका लंडन टाइम्सने एका लेखात असं म्हटलं की गांधींसारखा माणूस भारतासारख्या देशात आणि हिंदू समाजातच जन्माला येऊ शकतो. म्हणजे भारतासारख्या देशात आणि हिंदू धर्मातच जन्माला येऊ शकतो. हे वाचल्यानंतर मुल्कराज आनंद हे जे भारतीय पण इंग्लिश लेखक, त्यांनी आपला एक अनुभव लगोलग पत्रामध्ये छापला. तो असा की गांधीजींच्या आश्रमात ते गेले आणि संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली. त्या मुल्कराजांना ते म्हणाले, चला माझ्याबरोबर प्रार्थनेला. त्यावरती मुल्कराज म्हणाले, माझा विश्वास नाही, मी प्रार्थना करीत नाही, मी येणार नाही. एवढ्या मोठ्या माणसाला त्यांनी उत्तर दिलं. त्यावर गांधी शांतपणे त्यांना म्हणाले, जवाहर सुद्धा माझ्या प्रार्थनेला येत नसे. ह्याला सेक्युलर आउटलुक म्हणतात, की गांधीजींनी आपल्या प्रार्थनेचं आणि आपल्या धर्माचं स्तोम माजवलं नाही. हा त्यांचा वेगळेपणा सुद्धा विचारात घेण्यासारखा होता. म्हणजे त्यांनी काही सक्ती केली नाही. आणि म्हणून महात्माजींच्या विषयी काही रोषाची भावना, शेवटी ठीक आहे, महात्माजींचा वध झाला, काय चुकणारा एक माणूस चुकला आणि आम्ही किती चुकलो मला सांगा. त्यानंतर ज्या जाळपोळी झाल्या त्यामध्ये सहभागी जे झाले ते सगळे अविवेकी लोक होते. त्यांना गांधींच्या विषयी प्रेम होतं असं म्हणायला थोडी सुद्धा जागा नाही, कारण गांधींच्या शिकवणीशी त्यांचं वर्तन विसंगत होतं. पण ते प्रेम व्यक्त करण्याची संधीच मिळाली ना. खेड्यापाड्यातली जुनी भांडणं होती ती उकरून काढून गांधींचं नाव घेऊन परस्पर घरं जाळून बरेच लोक मोकळे झाले. का तर आपल्याला घर नाही, त्यांना आहे, त्या लवकर त्यांना नवं घर बांधण्याची संधी देऊ आणि त्यांचं बांधत असताना आपलंही आपण बांधून घेऊ. म्हणजे असा हा दुर्बुद्धी विजय नावाचा ग्रंथ हा नंतर लिहिला गेला. परंतु यामध्ये गांधीवाद कुठेही नव्हता हे मी आपल्याला सांगतो. आम्ही इथेच अपुरे आहोत. आणि अगदी आता शेवटचाच विचार सांगतो, तो गांधींचा शब्द आहे की कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सोसायटी बाय कास्ट अँड क्रीड्स, की भारतीय समाज हा एकसंध कधी नव्हताच. त्याला खांडवे पडले आहेत की जातीयता, प्रांतीयता वगैरे यानं आम्ही हा समाज अगदी त्याची चिरफाड केलेली आहे. आणि त्याच्यामुळं तो एकजिन्सी नाही, एकात्म नाही, अखंड नाही, नुसती कंपार्टमेंट्स तयार झालेली आहेत. रेल्वेमध्ये जसे डबे असतात तसं भारतीय समाजामध्ये कंपार्टमेंट्स आहेत. आणि हे गांधींचं दुःख होतं. हा देश सुखी व्हावा असं वाटत असेल तर ही कंपार्टमेंट्स ताबडतोब तुम्हाला मोडली पाहिजेत. की हे गोखले, हे भोसले, ते कांबळे विसरून जा, रक्तात रक्त मिसळू शकतं. कसली कंपार्टमेंट्स? हा गांधींचा विचार. वी आर ऑल ब्रदर्स, लेट द वर्ल्ड बी युनायटेड, फर्स्ट इन हार्ट अँड देन इन फॅक्ट. पहिल्यांदा मनात जग एक होऊ द्या, मग ते प्रत्यक्षात एकात्म होईलही. आणि म्हणून या सर्व गोष्टी बाजूला गेल्या पाहिजेत. असं गांधीजींचा मुलगा, त्याचा विवाह होणार होता आणि राजाजींची मुलगी होती. आता हा आंतरजातीय विवाह ठरणार होता, कारण हे शेवटी वैश्य, ते ब्राह्मण, काय त्यात पोटजाती होत्याच. म्हणजे गांधींची सुद्धा लोकांनी अडवणूक केली की हा विवाह होऊ शकणार नाही. हा विवाह लावण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आले होते. त्यांनी हा विवाह लावला. त्या वाईला एक ब्रह्मवृंदानी सभा घेतली आणि त्यात त्यांनी असं विधान केलं की तर्कतीर्थ नरकाला जातील, कारण या प्रकारचा विवाह त्यांनी लावला. हा प्रकारही घडला आहे. ते आपले कंपार्टमेंटलायझेशन हे कुठल्या थराला जाऊन पोहोचले याचा विचार करा. जर आपण माणसं म्हणून सारखे असू तर शेवटपर्यंत आपण खरोखर माणसं म्हणूनच राहिलं पाहिजे. ही गांधीजींची खंत होती. पण अजूनही आपणाला ही परिस्थिती बदलता आली नाही. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, साहित्य, विज्ञान, कला, मूलोद्योग अशा सर्व विषयांना स्पर्श करणारी लेखणी फक्त गांधी या महापुरुषाच्या हाती होती. बाकीच्या सर्वांच्या लिहिण्या बोलण्याला मर्यादा होत्या. गांधीजींची प्रज्ञा अमर्याद होती. म्हणून शेवटी अमर्याद अशा या
मर्यादा पुरुषोत्तमाचं स्मरण करावं आणि त्यांच्या जीवनातून आपणाला काही स्फूर्ती मिळावी, या भावनेनं, या पद्धतीनं हे विवेचन केलं. इथे आपली रजा घेऊ.